हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एम के ट्रिपल एस सी स्पर्धा युट्यूब चॅनल. सुरू करत आपला आजचा हिंदी पेपर अनालिसिस. पहिली न्यूज काय होती की अ मिस्ड अपॉर्च्युनिटी टू गॅरंटी मिनिमम वेजेस. तर रायटरचं काय म्हणणं आहे की आपला जो ऍक्ट होता की महात्मा गांधी नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ऍक्ट, त्याला बदलून जो विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार आणि आजीविका मिशन जो आणला होता बीबीजी रामजी ऍक्ट, त्याच्यामध्ये जो काय होतं की गव्हर्नमेंटला मिनिमम वेजेसची जी जी होती ती गॅरंटी करण्याचा एक चान्स होता गव्हर्नमेंटकडे. पण गव्हर्नमेंटने तिची चान्स होता की जो अपॉर्च्युनिटी ती मिस केली. त्याच्याबद्दल सांगताना रायटर काय म्हणतात की वेज रेट जो असतो ना, तो एम्प्लॉयमेंट गॅरंटी सारख्या स्कीममध्ये महत्त्वाचा असतो. जर वेज रेट जर जास्त ठेवला, तर त्या स्कीमबद्दल, त्या ॲक्टबद्दल किंवा एम्प्लॉयमेंटबद्दल एक एन्थुसियाझम येतं आणि पब्लिक जे आहे त्याला फॉलो करतं आणि एम-जी नरेगामध्ये स्टार्टिंगला तेच होतं. त्याच्यामुळं पब्लिकनी मोठ्या प्रमाणात त्याला फॉलो केलं होतं. आता वेज रेटबद्दल सांगितलं की एम-जी नरेगामध्ये 2 एक ॲक्शन सेक्शन 6 मध्ये 2 पार्ट होते. सेक्शन 6(1) मध्ये काय सांगितलं होतं की सेंट्रल सेंट्रल गव्हर्नमेंटला पॉवर दिली की ती एम-जी नरेगाचे वेज रेट डिफाईन करू शकते आणि सेक्शन 6(2) मध्ये काय सांगितलं होतं की जोपर्यंत सेंट्रल गव्हर्नमेंट असं करत नाही, तोपर्यंत स्टेट स्पेसिफिक मिनिमम वेजेसचे रेट्स असतील ते अप्लाय होतील. मग हे ज्या गोष्टी केल्या होत्या त्याच्यानंतर स्टेट्सनी स्वतःच्या हिशोबाने वाढवले होते रेट्स वगैरे. त्याच्यानंतर 2009 नंतर सेंट्रल गव्हर्नमेंटने जे होते ते एक युनिफाईड वेज रेट होते. ते फिक्स केले होते, ते फ्रीज केले होते. पण त्याच्यामुळे काय झालं नंतर, की बऱ्याच काळानंतर सुद्धा काय झालं, की मिनिमम वेजेस रेट जे होते त्या काळामध्ये नॉर्मल मार्केटमध्ये जे रेट्स चालू होते डेली लेबरर्स वगैरेसाठी, त्याच्यापेक्षा ते जास्त होते. त्याच्यामुळे पब्लिक त्याला फॉलो वगैरे करत होती. पण नंतर काय झालं, तो जो रेट होता तो बऱ्याच काळापर्यंत तो फ्रीज झाला होता. अजून पण त्याच्यामध्ये काही वाढ वगैरे झाली नव्हती. त्याच्यामुळे काय झालं, मार्केटमध्ये जे डेली लेबरर्ससाठी जे चार्जेस चालले, त्याच्या मानाने हे रेट्स खूपच मागे पडले होते. बरं ती गोष्ट झाली. त्याच्यानंतर परत काय झालं, की डिसरप्शन्स भरपूर यायला लागले. मग फक्तच पैसे कमी मिळतात असंच नाही, तर मग परत ते मार्केटमध्ये कसं होतं, की ज्या दिवशी काम केलं त्या दिवशी पैसे वगैरे मिळतात. पण एम-जी नरेगामध्ये काय व्हायला लागलं, की तुम्ही आज काम केलं तरी नंतर मिळणार किंवा कधी-कधी असं व्हायचं, की मिळत सुद्धा नव्हते. टेक्निकल इश्यूज वगैरे सांगून. परत त्याच्यामध्ये करप्शन सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढलं होतं. मग ह्या ज्या सगळ्या होत्या, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये वाढल्या होत्या. बरं त्याच्यानंतर काय सांगितलं जायचं, की आधी जे होतं, जे पेमेंट कंप्लीटली एम-जी नरेगासाठीचं, ते सेंट्रल पेमेंट करायचं. त्याच्यामुळे त्यावेळेस कसं होतं, की आणि आता जे बी-बी-जी रामजीमध्ये दिलंय, की 60-40 रेशो केलं जाणार आहे. सेंटर 60% पे करणार आहे, स्टेट्स जे आहेत ते 40% पे करणार आहे. मग अशा कंडिशनमध्ये जे रायटरचं म्हणणं होतं, त्यांचं म्हणणं होतं, की सेंटर जे आहे ते सेक्शन 6(2) जे होतं ते ड्रॉप करेल. सेक्शन 6(1) जे होतं ते ड्रॉप करेल. पण इन्स्टेड ऑफ काय केलं गव्हर्नमेंटने सेक्शन 6(2) ड्रॉप केलं आणि त्याच्यामुळे जो मिनिमम वेजेसचा जो कन्सेप्ट होता, तो गॅरंटी करण्याची जी अपॉर्च्युनिटी होती, ती गव्हर्नमेंटने मिस केलेली आहे. तर याच्याबद्दल त्यांचं म्हणणं आहे, की याच्यामुळं एक एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम्स ज्या आहेत, त्याच्यामध्ये मिनिमम वेजेस फिक्स करणं महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला मग फंडामेंटल राइट्सबद्दल माहीत पाहिजे, की फंडामेंटल राइट्समध्ये मिनिमम वेजेस वगैरे काय आहे का? डी-पी-एस-पीमध्ये काही सांगितलंय का याच्याबद्दल? त्याच्यानंतर ह्या ज्या गोष्टी आहेत ना, याच्याबद्दल डी-पी-एस-पी जे आहे, मिनिमम वेजेस काय असतं, मग ह्याच्याबद्दल अजून काही गोष्टी प्रोव्हिजन्स आहेत का? या गोष्टी आपल्याला माहीत पाहिजे. पुढं काय सांगितलं, की ऑन अ विंग सबसिडीज विल नॉट क्रिएट डिमांड फॉर एअर ट्रॅव्हल टू स्मॉल टाउन्स. जसं आपल्याला माहिती आहे, की उडान स्कीम लॉन्च केली होती गव्हर्नमेंटने. ती काय कशासाठी केली होती, की आपलं जे डोमेस्टिक एअर इन्फ्रास्ट्रक्चर असेल, डोमेस्टिक एअर ट्रान्सपोर्ट असेल, ते सुधारवण्यासाठी उडान स्कीम लॉन्च केली होती. पण प्रॉब्लेम काय झाला, की उडान स्कीममध्ये जे होतं, की तेवढी डिमांड जी होती ती क्रिएट नव्हती होत. त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी होत्या. एक म्हणजे आपलं इन्फ्रास्ट्रक्चर तेवढं प्रगत नव्हतं. त्याच्यानंतर रोड आणि रेल्वेमध्ये त्याला मोठ्या प्रमाणात जी होती ती कॉम्पिटिशन होती. त्याच्यानंतर आपलं जे ट्रान्सपोर्टेशन आहे, ते मोठ्या प्रमाणात प्राईस सेन्सिटिव्ह आहे. आणि त्याच्याच बरोबर मग टियर 2 आणि जसं आपण म्हटलं टियर 2 आणि टियर 3 सिटीजमध्ये याच्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर प्रॉपरली नव्हतं. मग त्याच्यानंतर पुढे जाण्यासाठी ज्या गोष्टी असतील त्या सुद्धा नव्हत्या. त्याच्यामुळे जे फक्त सबसिडीज देऊन त्यांचं म्हणणं होतं, की स्मॉल टाउन्समध्ये फक्त सबसिडी देऊन जे आहे, ती एअर ट्रॅव्हलसाठी जी डिमांड आहे आर्टिफिशियली क्रिएट नाही करता येणार. त्यासाठी तुम्हाला बाकीच्या गोष्टी सुद्धा सुधाराव्या लागणार आहेत. त्याच्यामुळे उडान स्कीममध्ये जे परत एकदा रिबूट करायचं ट्राय करत आहे गव्हर्नमेंट. त्याच्यासाठी सांगितलं गेलंय. त्याच्यामुळे आपल्याला उडान स्कीम माहीत पाहिजे. त्याच्यानंतर ट्रान्सपोर्टेशनमध्ये, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये ज्या गोष्टी आहेत, बाकीच्या गोष्टी. मग इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जसं आपल्याला माहिती आहे, की रिसेंटली एअर इंडिगोचा क्रायसिस झाला होता. त्याच्यामुळे एअर ट्रॅव्हल आपलं बऱ्याच मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं होतं. डिस्रप्शन्स आले होते. त्याच्यामुळे एअर रिलेटेड जे गोष्टी असतील, एअर ट्रान्सपोर्टेशन रिलेटेड, त्या गोष्टी महत्त्वाच्या असू शकतात. मेन्समध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं याच्यावर. पुढची न्यूज होती, की हाऊ टू सिक्युअर इंडियाज सप्लाय चेन्स. आता आपल्याला माहिती आहे, की इराण आणि इस्रायलमध्ये जे वॉर चाललंय,
त्याच्यामुळे इराणने आता स्ट्रेट ऑफ हॉर्मुझवरती बऱ्यापैकी कंट्रोल केलेला आहे आणि जे डिसरप्शन त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात सप्लाय चेन डिसरप्शन्स तयार झालेले आहेत. रायटरचं काय म्हणणं आहे, की प्रत्येक इकॉनॉमीसाठी एनर्जी बॅकबोन असते. आणि इंडिया जे आहे ते अबाउट 85% त्याचं जे क्रूड ऑइल आहे ते इम्पोर्ट करतं. 50% ऑफ इट्स गॅस जे आहे ते इम्पोर्ट करतं. त्याच्यामुळे काय होतं, की जर पर बॅरल $10 जरी प्राइस वाढली, तर अंदाजे 13 ते 14 बिलियन डॉलरची जी आहे ती इम्पोर्ट बिल वाढतं. 30 टू 40 बी-पी-एस राईज वाढतं कन्झ्युमर इन्फ्लेशनमध्ये आणि जी-डी-पीचा जो ग्रोथ रेट आहे, तो 0.2 टू 0.3% ने कमी होतो. जर मग अशी कंडिशन असेल, तर ह्याचा अर्थ मग जर तुमची इतकी हेवी रिलायन्स आहे एका सेक्टरवरती, एका एरियावरती, मग ह्याच्यामध्ये तुम्हाला सप्लाय चेन जे आहे तुम्हाला मॅनेज करावे लागतील. जर तुम्हाला विकसित व्हायचं आहे, जर तुम्हाला मोठं कंट्री व्हायचं आहे, डेव्हलप कंट्री व्हायचं आहे, तर मग फक्त एका सेक्टरमध्ये, एका सेक्टरमध्ये त्याच्यानंतर एका एरियावरती एवढी मोठी रिलायन्स करून चालणार नाही. याच्याबद्दल एक एक्झाम्पल दिलं जातं चायनाचं. की चायनाने काय केलं होतं, की चायनाला एक अंदाज आला होता, की होऊ शकतं, की त्यांचा सुद्धा मोठ्या प्रमाणात रिलायन्स होता. तो जो एरिया होता गल्फमधला जो एरिया होता, त्याच्यात तिथल्या क्रूड ऑइलवर त्यांचा खूप मोठा डिपेंडन्सी होती त्यांची. मग ती दूर करायला चायनाने काय केलं, मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे जे क्रिटिकल मिनरल्स वगैरे होते, त्यांचा वापर करून त्यांनी मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक व्हेइकल्स जी होती, त्यांना बूस्ट दिलं, त्यांचं प्रोडक्शन वाढवलं, त्यांची जी प्रोडक्शन वाढवलं, त्यांचा सेल वाढवला. त्याच्यामुळं त्यांची जी डोमेस्टिक जे ट्रान्सपोर्ट्स आहेत, व्हेइकल्स वगैरे आहेत, ते 50% जे आहे ते इलेक्ट्रिसिटीवर डिपेंडंट आहेत. त्याच्यामुळे क्रूड ऑइलवर त्यांची जी डिपेंडन्सी ही तेवढी नाही राहिलेली. पण इंडियाच्या बाबतीत ते नाही झालं. क्रूड ऑइलचं जर संकट आलं, की आपल्याला माहिती आहे, की पेट्रोल पंपाच्या बाहेर रांगा लागतात. सिलेंडरसाठी रांगा लागतात. मग ही जी डिपेंडन्सी ती मोठ्या प्रमाणात कमी केली. त्याच्यामुळे चायनामध्ये तेवढ्या मोठ्या प्रमाणात पॅनिक जो आहे तो आपल्याला दिसत नाही. मग हीच गोष्ट सांगितली जाते, की आपण 2030 साठी जे टार्गेट ठेवलं होतं, की 500 गीगावॅट जी होती, नॉन फॉसिल कॅपॅसिटी आपण तयार करणार होतो. त्याच्यानंतर आपलं नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन जे होतं, त्याच्यावरती आपण काम करणार होतो. सो आपल्याला जे आहे, जर आपलं सप्लाय चेन सुधारायची असेल, तर मग सप्लाय चेन सुधारवताना आपल्याला बाकीचे जे फॅक्टर्स असतील एनर्जीचे, त्यांच्याकडे सुद्धा वळावं लागेल. मग रिन्युएबल एनर्जीकडे सुद्धा वळावं लागेल. पण रिन्युएबल एनर्जीकडे वळायचं असेल, तर आपल्याला माहिती आहे, की आपल्याला मेटल्सवरती भर द्यावा लागतो, की क्रिटिकल मिनरल्स आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असतात, स्ट्रॅटेजिक मिनरल्स. मग प्रॉब्लेम असा आहे, की त्याचे सुद्धा जे आहेत रिझर्व्ह ऑफ इंडियाकडे तेवढ्या मोठ्या प्रमाणात नाही. इंडिया त्या बाबतीत सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात इम्पोर्ट डिपेंडंट आहे. मग ह्या बाबतीत आपल्याला काय-काय करणं गरजेचं आहे? जे इम्पोर्ट सोर्सेस असतील, त्याच्या बाबतीत डायव्हर्सिफाय करणं गरजेचं आहे. जे सोर्सेस असतील त्यांना एकदम शुअर करणं गरजेचं आहे, की तिथून जो आपलं इम्पोर्ट आहे, त्याच्यामध्ये कोणती डिसरप्शन्स येणार नाहीत. आता हे झालं इकॉनॉमी किंवा मॅन्युफॅक्चरिंगच्या साइडचं. आता जसं आपल्याला माहिती आहे, की ॲग्रीकल्चरच्या बाबतीतल्या सुद्धा काही डिसरप्शन्स आले होते, की आपण जे फर्टिलायझर वगैरे मागवतो, आपण मोठ्या प्रमाणात फर्टिलायझर प्रोड्यूस करतो, पण आपलं जी नीड आहे, ती इतकी जास्त आहे, की आपल्याला आपलं प्रोडक्शन आहे, त्याचबरोबर आपल्याला इम्पोर्ट सुद्धा मोठ्या प्रमाणात करावं लागतं आणि आपल्याला परत गल्फ रिजनवरती आपण मोठ्या प्रमाणात डिपेंडंट आहेत त्यासाठी. त्याच्यामुळे आपल्या ॲग्रीकल्चरल साइड जे आहे, तिथे सुद्धा इम्पॅक्ट होतं. त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे कसं, की आपण मोठ्या प्रमाणात जेनेरिक मेडिसिन्स वगैरे ते जरी आपण एक्सपोर्ट करत असू, प्रोड्यूस करत असेल, पण त्यासाठी लागणारं जे ए-पी-आय आहे, त्या बाबतीत सुद्धा परत आपण इम्पोर्ट डिपेंडंट आहे. त्याच्यामुळं मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर झालं, ॲग्री सेक्टर झालं, फार्मा सेक्टर झालं. आता ह्या जे सेक्टर्स आहेत, ह्या सेक्टर्समध्ये आपण ऑलरेडी खूप चांगलं काम करतो, पण त्याच्यामध्ये सुद्धा आपण डिपेंडंट आहेत. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये आपण एक बूस्ट किंवा ग्रोइंग इकॉनॉमी, पण त्याच्यामध्ये सुद्धा हे जे डिसरप्शन्स येतात त्याच्यामुळे प्रॉब्लेमॅटिक आहेत. तर मग अशा कंडिशन्समध्ये आपलं काम आहे, की आपले जे इम्पोर्ट असेल, जे सोर्सेस असतील ते डायव्हर्सिफाईड असावेत आणि त्याच्यामध्ये डिसरप्शन्स येणार नाहीत आणि लाँग टर्म प्लॅनिंग आपण त्या हिशोबाने केली पाहिजे. याच्यामध्ये तुम्हाला जी-एस-3 मध्ये आणि जी-एस-2 मिळून प्रश्न विचारला जाऊ शकतो, की जिओपॉलिटिकल टेन्शन्स किंवा कॉन्फ्लिक्ट्समुळं तुमची इकॉनॉमीवरती कसा इम्पॅक्ट पडू शकतो किंवा सप्लाय चेन डिस्रप्शन्स केल्यामुळे इकॉनॉमीवर कशा-कशा पद्धतीने इम्पॅक्ट पडतो, याच्यावरती मेन्समध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचं आर्टिकल होतं, की ऑन महाराष्ट्राचं अँटी कन्व्हर्जन बिल. आता अँटी कन्व्हर्जन बिलमध्ये काय होतं, की कुणी फोर्सफुल जे आहे तुमचं धर्म परिवर्तन करू नये वगैरे याच्यासाठी हे बिल होतं. आता याच्यामध्ये काही-काही गोष्टी लक्षात ठेवण्यासारखी काय आहे, की आपले जे फंडामेंटल राइट आहेत 25 ते 28 याच्यामध्ये आपल्याला रिलिजन बेस्ड काही फंडामेंटल राइट्स दिलेत. त्याच्यामध्ये 25 मध्ये काय दिले, की तुम्ही प्रोपेगेट जे आहे, ते तुम्ही रिलिजन आहे ते फ्रीली करू शकता याच्याबद्दल सांगितलं गेलेलं आहे. पण त्याचबरोबर त्याच्यामध्ये जसं सांगितलं गेलं, की कन्व्हर्जन जे आहे, फोर्सफुल कन्व्हर्जन होऊ नये यासाठी काही स्टेट्सनी लॉ सुरू केलेला आहे. पण त्याचबरोबर मग तुमचं जे लग्न वगैरे तुम्ही जे करता
मग त्याच्यातून जे लग्न तुम्ही करता ते फक्त रिलिजन कन्व्हर्जनसाठी केलं जाऊ नये, याच्यावर सुद्धा लक्ष ठेवण्यासाठी मग त्यांनी काय केलं, की जर तुम्ही असं काही करणार असाल किंवा रिलिजन चेंज करणार असाल, तर 60 डेजची प्रायर नोटीस द्यावी लागणार तुम्हाला डी-एम ऑफिसला. आणि त्याचबरोबर जे इंटरफेथ रिलिजन असेल, इंटरफेथ जे मॅरेज असेल, त्याच्याबद्दल तुमचे जे घरचे असतील, ब्लड रिलेटिव्ह जे असतील, कोणीही असेल मग ब्लड रिलेटेड वगैरे, ते कंप्लेंट करू शकतात आणि ते जे रिझॉल्व्ह झाल्यानंतरच जे आहे त्या मॅरेजला परमिशन किंवा व्हॅलिडिटी दिली जाईल. अन्यथा त्याला नल अँड व्हॉइड केलं जाईल. आता याच्यामुळे जे काही क्रिटिक्स त्याच्यावरती काय म्हणतात, की याच्यामुळं आर्टिकल 21 च्या अंडर जे पुट्टुस्वामी वगैरे पुट्टुस्वामी केसमध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं, की मॅरेज हे जे आहे, हे तुमचं आर्टिकल 21 च्या अंडर राइट टू प्रायव्हसीच्या अंडर येतं. त्याच्यामुळे त्याला धक्का लागू शकतो. हे जे प्रायर नोटीसच्या 60 डेची प्रायर नोटीस जी आहे, त्याच्यामुळे त्याच्यावरती धक्का लागू शकतो. पण त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाची अजून एक केस होती. त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं, की तुम्हाला राइट टू फ्रीली प्रोपगेट प्रोफेस जे आहे रिलिजनबद्दल ते आहे. पण याचा अर्थ तुम्हाला राइट टू कन्व्हर्ट हा अधिकार दिलेला नाहीये. त्याच्यामुळे ह्या दोघींमध्ये बॅलन्स करून चालणं याच्यामध्ये महत्वाचं आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला मेन्समध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो, की राइट टू 21 जे आहे, राइट टू प्रायव्हसी त्याच्या अगेन्स्ट राइट टू कन्व्हर्ट हा जो आहे, त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे याच्यावरती GS2 मध्ये मेन्समध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचा आर्टिकल होतं, की ग्लोबल एक्सेप्टन्स ऑफ पाकिस्तान, अ फेल्युअर ऑफ इंडियन फॉरेन पॉलिसी. आता आपल्याला माहिती आहे, की जे USA, इस्रायल आणि वर्सेस इराण जे वॉर चालू आहे, त्याच्यामध्ये पाकिस्तानच्या मीडिएशन थ्रू हे वॉरचं किंवा पीस कीपिंग पीससाठी जे टॉक्स आहेत ते चालू झालेले आहेत. मग USAने काय केलं, की 15 पॉइंट्सचा प्रोग्राम होता. जे पॉइंट्स होते ते पाकिस्तानकडून इराणला पाठवले होते. इराणने सुद्धा त्यांचे 5 पॉइंटर्स जे होते ते पाकिस्तान थ्रू USAला पाठवले होते. आज सुद्धा जी झाली होती एक फॉरेन मिनिस्टरची जी मीटिंग्स होती, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कोण होतं साऊदी, पाकिस्तान, तुर्की यांचे जे मिनिस्टर्स होते, फॉरेन मिनिस्टर यांची मीटिंग झाली होती इस्लामाबाद, पाकिस्तानमध्ये. हे सगळं कशासाठी, की हे वॉर थांबवावं आणि ह्याच्यामुळं काय व्हायला लागलंय ना, पाकिस्तान त्यांची जी ग्लोबल स्टँडिंग होती याच्या थ्रू, ती वाढवायला लागली. मग आपण ओव्हरऑल काय केलं होतं, की इंडियाने सुद्धा, की पाकिस्तानचा जो खरा चेहरा दाखवायचा प्रयत्न केला होता आपण इतके वर्ष, की पाकिस्तान टेररिझमला प्रमोट करतो, पाकिस्तान टेररिझमचा सेफ हेवन आहे. ही जी त्यांची इमेज होती, ती आपण ग्लोबली दाखवण्याचा प्रयत्न केला होता. त्यांचा खरा चेहरा दाखवण्याचा प्रयत्न केला होता. पण असे जे इव्हेंट्स आहेत, त्याच्यामध्ये पाकिस्तान मीडिएशन करायचा ट्राय करून त्यांची जी ग्लोबल स्टँडिंग आहे, ती वाढवायचा ट्राय करतोय. तर आपण त्यांची जी खरी इमेज जगासमोर आणली होती, ती बदलून जी एक शॉर्ट टर्ममध्ये हे ज्या गोष्टी आहेत, त्याच्या थ्रू ती इमेज बदलवण्याचा ट्राय करतोय आणि ह्या सगळ्यामध्ये जे आहे, ते इंडिया मागे पडत चाललाय. हे जे वॉर आहेत आपल्याला इंडिव्हिज्युअली, डोमेस्टिकली सुद्धा खूप जास्त प्रॉब्लेमॅटिक ठरते. पण तरी पण इंडियाचा जो अप्रोच आहे, तो खूपच जास्त पॅसिव्ह अप्रोच असल्यामुळे इंडियाच्या फॉरेन पॉलिसीला धक्का लागतोय, की इंडियाची जी स्टँडिंग असायला पाहिजे साउथ एशियन कंट्रीजमध्ये, साउथ एशियन कॉन्टिनेंटमध्ये जो इंडियाची स्टँडिंग असेल, ती कमी व्हायला लागली आहे इंडियाच्या पॅसिव्ह फॉरेन पॉलिसीमुळं, असं म्हणणं आहे जयराम रमेश यांचं. ह्याच्यावरती रिप्लाय देताना यांनी सुद्धा आपले जे फॉरेन मिनिस्टर आहेत आपले जयशंकर, त्यांनी म्हणलं होतं, की पाकिस्तानसारखे आपण काही देश नाहीयेत. आपण थर्ड पार्टी जी मीडिएशन आहे त्याच्यावरती आपण भर देत नाही. पण तरी सुद्धा एक मत दिलं जातं, की इंडियाची जरी फॉरेन पॉलिसी अशी आहे, की थर्ड पार्टी मीडिएशन आपण अलाऊ नाही करत. ना आपल्या केसमध्ये ना आपण दुसऱ्याच्या ह्याच्यामध्ये करत असतो. तरी जर आपल्या डोमेस्टिक इंटरेस्टसाठी जर खूप मोठ्या प्रमाणात धक्का पोहोचत असेल आणि आपल्या लाँग टर्म फॉरेन पॉलिसीसाठी जर गरज असेल, आपल्याला ग्लोबल साउथचं लीडर व्हायचं असेल, आपल्याला एक इमर्जिंग आणि डेव्हलप कंट्री म्हणून पुढे यायचं असेल, तर आपल्याला एक पॅसिव्ह अप्रोच सोडून एक ॲक्टिव्ह अप्रोच घेणं तो सुद्धा महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला कुठं ना कुठं इस्रायलशी, USAशी आणि इराणशी बोलणं केलं पाहिजे. त्याचबरोबर गल्फ कंट्रीशी सुद्धा आपले जे रिलेशन्स चांगले आहेत. त्याच्यामुळे ह्यांना जे एका पोडियमवरती आणून पीसकीपिंगचे जे पीससाठी जे टॉक्स असतील, त्यांना तयार करणं इंडियासाठी जास्त शक्य आहे तुलनेने पाकिस्तानच्या. ही गोष्ट इंडियाची जी ग्लोबल स्टँडिंग आहे त्याच्यामध्ये वाढ करण्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाची. त्याच्यामुळे ह्याच्याबद्दल प्रश्न विचारला जाऊ शकतो GS2 IRमध्ये, की इंडियाने हे मेडिएशन वगैरे करणं किंवा याच्यामध्ये किंवा आपली जी नॉन अलाइनमेंटची पॉलिसी आहे, ह्याच्यामध्ये एक ॲक्टिव्ह अप्रोच आता ठेवणं गरजेचं आहे की नाही? किंवा मेडिएशन्समध्ये जे वॉर्स व्हायला लागलेत वेगवेगळ्या एरियाजमध्ये. मग इस्रायल गाझा झालं, USA साऊथ अमेरिकामध्ये करतंय किंवा आता गल्फ एरियाजमध्ये झालं. मग अशा कंडिशन्समध्ये इंडियाने मेडिएशन करून
आपली फॉरेन पॉलिसी एक ऍक्टिव्ह टोनवरती न्यायला पाहिजे की नाही याच्यावरती मेन्समध्ये एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढची न्यूज काय होती की हाऊ ETF फिट इन टू युअर पोर्टफोलिओ. आता याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की प्रीसाठी याच्यामध्ये महत्वाचं अँगल काय काय की स्टॉक मार्केटशी रिलेटेड काही काही प्रश्न आता UPSC विचारते. त्याच्यामुळे याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय की ETFs काय असतात. आता ETFs म्हणजे काय की एक्सचेंज ट्रेडेड फंड्स. आता मग आता हा झाला त्याचा फुल फॉर्म की एक्सचेंज ट्रेडेड फंड, हा झाला ETF म्हणजे ETF. आता ETF बद्दल बेसिक गोष्टी काय झाल्या की ETF म्हणजे काय, समजा तुम्हाला एखाद्या स्टॉकवर स्टॉक घ्यायचा असेल वगैरे असेल किंवा मग 10 स्टॉक्स घ्यायचे असतील, जर समजा ते एकाच सेक्टर वगैरे मधले असतील किंवा जसं आपल्याला माहिती की निफ्टी जी आहे, निफ्टीमध्ये 50 कंपनीज असतात. मग तुम्ही डायरेक्ट 50 वेगवेगळ्या कंपन्यांचे स्टॉक्स घेण्यापेक्षा काय करणार की निफ्टीचा जो ETF असतो तो घेणार. मग त्या ETF मध्ये 50 कंपन्यांचे स्टॉक घेतलेले असणार आणि त्याच प्रपोर्शनमध्ये असणार, ज्या प्रपोर्शनमध्ये निफ्टीमध्ये त्यांना वेटेज असणार. त्याच्यामुळे काय होणार, तुम्ही कमी पैशांमध्ये लो कॅपिटलमध्ये त्या ETF घेऊ शकणार आणि जेवढं तुमची निफ्टीची इंडेक्स चालणार तेवढाच गेन किंवा लॉस जो असेल तो तुमच्या ETF मध्ये सुद्धा दिसणार. त्याच्यामुळे तो एक फायदा होतो की ती बास्केट सिक्युरिटीज मध्ये असतो ना, बास्केट सिक्युरिटी इन्व्हेस्टमेंट म्हणू शकता तुम्ही. आणि ह्याला तुम्ही एक नॉर्मल स्टॉक सारखं खरेदी विक्री करू शकता. याच्यामध्ये तुम्ही स्टॉक्स आहेत त्यांची खरेदी विक्री करू शकता. कमोडिटीज असतात गोल्ड सिल्वर त्यांची करू शकता. त्याच्यानंतर जे गव्हर्नमेंट बॉन्ड्स असतात, गव्हर्नमेंट बॉन्ड सिक्युरिटी त्यांची सुद्धा करू शकता. या सगळ्या गोष्टींची तुम्ही जे आहे ETF मध्ये खरेदी विक्री करू शकता. त्याच्यानंतर मग होऊ शकतं की फक्त निफ्टीच नाही. आता समजा काय असू शकतं की TCS, इन्फोसिस असे जे IT रिलेटेड स्टॉक्स आहेत. माझा समजा एक IT रिलेटेड ETF असू शकतो, जे फक्त एक सेक्टर कव्हर करत असेल. मग असे बँकिंग सेक्टर असू शकते, IT सेक्टर असू शकते. असे जे सेक्टर असतात ते फक्त सेक्टरसाठीच्या ETF असू शकतात. मग त्यांच्यामध्ये सुद्धा तुम्ही ट्रेडिंग करू शकता किंवा त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही खरेदी विक्री करू शकता. याच्यामुळे काय होणार, लो कॅपिटलमध्ये तुम्ही हे सगळ्या गोष्टी करू शकता. आता याच्यामध्ये अजून एक गोष्टी कोणती, की SIP किंवा म्युच्युअल फंड्स पेक्षा याच्यामध्ये डिफरन्स काय असतो, की म्युच्युअल फंड्समध्ये कसं होतं, की दिवसाच्या एंडला तुम्हाला तुमचा जो प्रॉफिट लॉस असतो तो ॲडजस्ट होत असतो. पण ETF जो असतो, जसं स्टॉकची प्राइस कमी जास्त कंटिन्युअसली होत असते. डिमांड सप्लायनुसार, खरेदी विक्रीनुसार, तसं ETFची प्राइस सुद्धा कमी जास्त कंटिन्युअसली होत असते. त्याच्यामुळं ही गोष्ट इथं लक्षात ठेवायच्यामध्ये फ्रीसाठी एखादं स्टेटमेंट बनू शकतं. ETF जी आहे त्याची प्राइस जी आहे ती कंटिन्युअसली दिसती कमी जास्त होतानाची. पण म्युच्युअल फंडची जी असते ती तुम्हाला ॲट द एंड ऑफ द डे दिसत असते. त्याच्यामुळे ह्या ज्या गोष्टी ते तुम्हाला प्रीसाठी विचारल्या जाऊ शकतात. हा जो टॉपिक आहे प्रीसाठी महत्वाचा आहे त्या दृष्टीने. पुढची न्यूज होती की रशिया रिपोर्ट्स फायर इन न्यू युक्रेनियन साइट ऑन मेजर बाल्टिक पोर्ट. आता आपल्याला माहिती की 2000 जे आहे, जेव्हापासून रशिया आणि युक्रेनचं वॉर सुरू झालंय तेव्हापासून वेगवेगळ्या एरियाजची नावं ज्या UPSCला इम्पॉर्टंट पडतात. जेव्हा वॉर सुरू झालं होतं तेव्हाच मेन प्रश्न विचारला होता की युक्रेनला नेबरिंग कंट्रीज कोणत्या आहेत वगैरे. मग यावेळेस होऊ शकतं की रशियाला नेबरिंग कंट्रीज विचारतील. अजून जसं आपल्याला माहिती की बाल्टिक सी मध्ये सुद्धा एक रशियाला एक छोटीशी ओपनिंग आहे. त्याच्यामुळे त्या एरियामध्ये ही जे अटॅक केल्या त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याचबरोबर बाल्टिक पोर्ट जे होतं उस उस्लुंगा हे जे आहे ते प्लेसेस इन न्यूजसाठी महत्वाचं ठरू शकतो. त्याच्यामुळं हा होता आपला आजचा हिंदू पेपर अनालिसिस. अशाच व्हिडिओ पाहत राहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा स्पर्धा युट्यूब चॅनल. थँक्यू.